नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर सर्वांना शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजलेले आहे 10:30 आणि आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे. तर मुलांची तर अजून आंघोळ वगैरे झालेली नाही आहे. तर माहेरी आल्यानंतर आपलं चाललेलं असतं थोडंसं निवांत वगैरे आवरायचं. आपण लेट पण उठतो आणि एकदा आता शाळा वगैरे चालू झाल्या तर आपलं रुटीन पण चालू होणार. तर इथं आहे तोपर्यंत मी पण मस्त माहेर एन्जॉय करत आहे. तर तुम्ही पण तुमच्या माहेरी असंच एन्जॉय करता का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता नाश्त्यामध्ये काय आहे ते बघूया. आणि आता थोड्या दिवसामध्ये मला सासरी पण जायचं आहे. तर आज आम्ही कपडे वगैरे शॉपिंग करायला जाणार आहे. तर तुम्हाला ते पण मी नक्कीच दाखवेन. तर चला मग बघूया आज नाश्त्यामध्ये काय आहे ते. आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचा असाच सपोर्ट मला कायम राहू द्या. तर आता हा नाश्ता तयार झालेला आहे. तर रोज भाजी चपातीच असते नाश्त्यामध्ये, पण आज थोडंसं वेगळं म्हणून अंडा आणि ब्रेड बनवला आहे. तर लहानपणापासून आम्हाला अंडा आणि ब्रेड असं आवडतो. तर आपण किती मोठे झालं तरी काय एक आपल्या आवडीचे पदार्थ असे असतात की ते आपल्याला कायम हवेसे वाटतात. मी लहान होतो तेव्हा मम्मी आम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून द्यायची. तर ते सुद्धा मला फार आवडतात. म्हणजे आपण जरी किती मोठे झालं तरी पण काही गोष्टी किंवा काही पदार्थ असे असतात की ते आपल्याला म्हणजे खावेसे वाटतात. तर त्यापैकी हे अंडा ब्रेड एक मला आवडतं आणि दुसरं म्हणजे गुलगुले मला फार आवडतात. आता आम्ही करतो नाश्ता, तर तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि तुमच्या आवडीचा लहानपणापासूनचा कोणता पदार्थ आहे ते मला कमेंटद्वारे कळवा. आता थोडे दिवस सुट्टी बाकी आहे. आता आज आम्ही चाललेलो आहे कपडे घ्यायला. काय स्वरा हाय, काय शौर्य हाय. तर आता मुलांना कपडे घ्यायचे आहे आणि मला पण साडी वगैरे घ्यायची आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आणि आम्ही आता कपडे घ्यायला चाललेलो आहे. तर चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटद्वारे कळवा. तसंच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर स्वरा, शौर्य, मी आणि माझा भाऊ आम्ही चाललेलो आहे दुकानामध्ये. गावामध्ये येते तर कपडे घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहे पाणीपुरी खायला. तर शौर्याचा खूप हट्ट चालला होता पाणीपुरी खायला. तर आम्ही पण इथे पाणीपुरी खातोय. हॅलो मित्रांनो, आम्ही कपड्यांची शॉपिंग केलेली आहे. स्वराला कपडे नाही मिळाले इथे, तर तिला आणायला पुन्हा एकदा जावं लागेल. तर शौर्य आणि माझ्यासाठी कपडे घेतले. चला मग मी तुमच्याशी शेअर करते. तर आम्हाला तिथेच फिरायला जवळजवळ 2-3 तास गेले. आपण म्हणतो पण जेव्हा आपण खरेदी करायला जात असतो तेव्हा आपला बराचसा वेळ वाया जातो आणि आपल्याला चॉईस वगैरे करायला पण वेळ जातो. तर चला मग शौर्याचे आणि माझे कपडे तुमच्याशी मी शेअर करते. तर हा शौर्याचा ड्रेस आहे आणि छोटीशी पॅन्ट आहे, बरमोडा पण म्हणू शकता.
तर लहान मुलांना असेच कपडे छान वाटतात घालायला. असे थोडेसे आपण हेवी वगैरे घेतलं तर त्यांना असं टोचतं, ते इरिटेड होतात. आपण शौर्याचा ड्रेस आहे. तर आपण नेव्ही ब्ल्यू कलरचा टी शर्ट आहे, त्याच्यावर हा पिंक कलरचा बरमोड आहे. काय करतोय तू? तर शौर्याला असे शॉर्ट कपडे आवडतात आणि छान पण दिसतात. तर मी 2 साडी. तर आता सध्या ही पैठणी जास्त ट्रेंड मध्ये आहे, तक्षशिला पैठणी म्हणून. तर याचा कलर आहे ब्ल्यू आणि थोडस मोरपंखी म्हणतो त्यामध्ये आहे. तर माझ्याकडे हा कलर नव्हता आणि मला हा पॅटर्न पण खूप आवडला आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये ही पैठणी मिळालेली आहे. तर अजून मी हिला ओपन नाही. तर हा आहे त्याचा पदर. हा पूर्ण शाईन करतो आणि ब्लाउज पण असा बुट्ट्यांचा आहे. तर अशा प्रकारचा ब्लाउज आहे. तर आता सध्या या साडीचा जास्त ट्रेंड चाललेला म्हणून म्हटलं आपण पण घ्यावी. तर याची प्राइस काही जास्त नव्हती, फक्त 900 मध्ये ही साडी मला मिळाली. पण खूप म्हणजे खूप छान अशी ही साडी दिसते. आणि आपल्या महिलांना कसं असतं, जे ट्रेंड चाललेला असतो तशाच साड्या आवडतात घ्यायला. ही एक मी साडी घेतली आहे. त्याच्यानंतर ही पण एक साडी अशीच घेतली आहे, पार्टी वेअर सारखी. तर या साडीला शाईन आहे आणि अशा लाईट वेट साड्या घालायला पण छान वाटतात आणि आपल्याला रिच लुक देतात. तर ही पूर्ण अशीच आहे आणि ह्याचा पदर डिझायनर आहे आणि ब्लाउज पीस असा आहे. जास्त हेवी साड्या घालण्यापेक्षा अशा लाईट वेट साड्या छान वाटतात, दिसायला पण छान असतात आणि आपल्याला विअर केलं तरी असं त्याचं ओझं वाटत नाही. अशा प्रकारच्या मी 2 साड्या घेतल्यात. तर स्वराचे कपडे घ्यायचे बाकी आहे आणि आपल्या महिलांना तर गाऊन आवडतातच, तर हे 2 गाऊन घेतलेत. तर अजून बरंचसं घ्यायचं बाकी आहे, पण कपडे पहिले महत्वाचे होते म्हणून ते घेतले. तर जेव्हा स्वराचे कपडे येतील तेव्हा ते पण तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला माझी साडी आवडली का ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता सध्या ही साडी खूप व्हायरल होतीये, मी घेतली. चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता शॉपिंगचा. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू नवीनच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.